चालू आहे स्पा. जस्ट आंघोळ करून आलोय आणि थोडा गोरा झालोय ना थोडा ना. रगडून मला जे फेशियल केलंय म्हणजे उठणं लावलंय. मुलीला सोडून जावयाचे स्वागत. आज आहे पाडवा आणि मी छान अशी रेडी राहून माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केलेलं परफ्यूम. आता आकाशला मी फर्स्ट टाइम ओवाळणार आहे. सॉरी, सगळीकडे जिकडे कॅमेरा अँगल फिरव तिकडे पसार आहे. गिफ्ट नवीन गिफ्ट. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माय नेम नाव इट्स आर यूट्यूब चॅनल. येस, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ स्काय, जिथे आपण फूड, ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईल बद्दल सगळी माहिती देतो. आणि नॉट जस्ट लाईफस्टाईल, आता आमच्या दोघांचं लग्न झालंय, सो एंटायर फन लव्हिंग एंटरटेनमेंट आणि सगळ्या गोष्टी आपण या चॅनलवरती दाखवणार आहोत. थंबनेलवरनं सगळ्यांना समजलंच असेल, लग्नानंतरची आमची पहिली दिवाळी आहे. हा सण आम्ही कसा साजरा केला, 5 days कशी एन्जॉयमेंट केली, याच्याबद्दल एंटायर सीन्स या ब्लॉगमध्ये आहेत. एक्झॅक्टली जसं हिने सांगितलं, 5 दिवसाची आमची जर्नी, मजा मस्ती, फॅमिली टाइम सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सो प्लीज शेवटपर्यंत व्लॉग बघा. व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब सुद्धा करा. असेच व्हिडिओ खूप पाहायला. वेळ न घालवता लेट्स स्टार्ट विथ द ब्लॉग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे दिवाळीचा पहिला दिवस. पहाटे लवकर उठले आणि उंबरठ्याची पूजा केली. उंबरठा घरचं पहिलं पाऊल आणि शुभतेचं प्रतीक. घराच्या उंबरठ्याचं पूजन म्हणजे घरातल्या प्रत्येक पावलाला शुभतेचं स्वागत. लहानपणीपासून आईला ही पूजा करत असताना बघत आलंय. आज स्वतःच घराचं उंबरठ्याची पूजा करत असताना खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं आणि पॉझिटिव्हिटीने आजचा दिवस सुरू केला. मी आत्ताच उठलोय, पण देव आधीच उठून ते सगळ्या गोष्टी करत होती, रिच्युअल जे असतात ते. पूर्ण असं उंबरठ्यामध्ये दिवा लावलाय, अजून स्टिकर चिटकवलाय आणि हे सगळं हिचं चालू आहे सकाळपासून. आमचा आता जे पुढे होणार, जसं कॅमेरामॅन जर झोपलेला आहे, थोड्या टाईम नंतर उठेल, त्याला उठवून आमचा तो शूट करेल. तर आता ती तयारी करायची. काय बोल ना काहीतरी, सकाळपासून फक्त दिसणंच चालू आहे, काय बोलत नाही ना. लावतो, बोलायला लावतो. त्यासाठी बायकोने सकाळी लवकर उठायचंय, हे सगळं करायचंय. आणि आमच्या उत्सव मूर्ती काय करणार आहेत, बसणार इथेच आपण मस्तपैकी बसणार आहोत उठणं लावायला. हा हे दूध उठणं, अरे बापरे. दिवाळी असणार आणि मोतीच नावांना येणार, असं होईल का. आणि एक खास आपल्यासाठी बदामाचं तेल. आणि हा आपला आसन, जिथे आपण आसनास्थ होणार आहोत. रांगोळी दाखवतो तुम्हाला. तिला रांगोळी खूप आवडते. घराबाहेरची रांगोळी आहे जी काढली आहे. हा आपला सेटअप. तर मी फुल ऑन रेडी झालेलो आहे माझ्या पहिल्या आंघोळीसाठी. लग्नानंतरची पहिली आंघोळ, टू बी व्हेरी प्रिसाईज. आय एम सो लकी की मला एवढी आणि अशी चांगली उत्साही बायको भेटली, जिने पहाटे उठून सगळं सजवलं आहे. म्हणजे उंबरठ्यावर का होईना सगळ्या ज्या रिच्युअल्स असतात त्या केल्यात. हळद लावणं आणि स्टिकर वगैरे चिटकवलं. आणि आत्ता माझ्यासाठी हा सेटअप तयार केला. तर आतापर्यंत लहानपणापासून मम्मी उठणं लावायची, बट ऑब्व्हियसली पण स्पेशलच असायचं. पण आता पहिल्यांदा बायको उठणं लावणार आहे. लग्नानंतर पहिला कोणता मे बी सण असेल मुलगा ओरिएंटेड, तर तो कदाचित हा असेल. तर थोडंसं स्पेशल वाटू शकतं तुम्हाला पण, किंवा वाटलं असेल ज्यांनी ऑलरेडी हे फेस्टिवल एन्जॉय केलं आहे.
आम्ही संपूर्ण तयार झालेलो आहे. ते देऊ बघू शकता छानपैकी. कॅमेरामॅन पण दिसला असेल तुम्हाला. साडी कशी कशी दिसली छान दिसते. स्पा चालू आहे. स्पा ते असं वाटतंय स्क्रबिंग आणि ते काय असतं डिटॅन फेशियल ते पूर्ण बॉडीचं ते बॉडीचं चालू आहे. जस्ट आंघोळ करून आलोय आणि थोडा गोरा झालोय ना. है ना. रगडून रगडून मला जे फेशियल केलंय म्हणजे उठणं लावलंय हे मोती साबण तो आपला जो परंपरा आणि पिढ्यानपिढ्या जो चालत आलेला आहे. पण तुम्ही ॲग्री करता की नाही सांगा. थोडा चंदनाचा स्मेल आता येत नाही जो आधी मे बी जास्त येत असेल तर थोडा मोती साबणाने त्याच्यावर वर्क केलं पाहिजे. पण येस थोडं वेगळं वाटतं है ना. तू गोरी दिसतेस याचा अर्थ असा नाही आहे ठीक आहे की तू गोरी आहेस. मी पण गोरा आहे पण तू थोडी जास्त गोरी आहे समजलं. बोलायचंच नाही का. आता आपली रिच्युअल जो आपला हा हे जे आहे फळ मम्मी याला काय म्हणतात का विसरलो. हा कराटे. कराटे छोटीशी काकडीसारखं दिसणारं फळ हे आता आपण फोडणार आहोत. तू फोडलं नाही ते म्हणून तिथे अजून एक ठेवलंय. ओके दोन एक साथ फोडण्यासाठी. दोन एक साथ. हा चला आता फोडूया हे. मुलीला सोडून जावयाचे स्वागत. जगुली टाकायचं आम्ही काम करतोय पण क्लिनिंगचं काम तुला आहे. अरे अरे कसे लोक तुला टाकायचं. अरे हात पण हे झालाय माझा. गॅस पण चला सुरुवात करा सुरुवात करा सुरुवात करा. अरे हे काय तुला सगळं तुला हे करून टाकलं. आत्ता आपण आलेलो आहेत देऊच्या घरी. आरू आरू हायकर कशासाठी आलं. पहिली दिवाळी असल्यामुळे आम्हाला डिनरसाठी इन्व्हिटेशन होतं की इथे येऊन लहान मुलांचे जे यांच्यासाठी मी फटाके आणलेत थोडेफार ते हिला इथे फोडायचे. ते बघा लहान मुलांचे फटाके तुला का फोडायचे. खूप आवडतात मला. पाऊस पडायला तर खूप आवडतं. हा हा सचिन आहे. अर्चित ही मनू आहे. तिच्या इथे पण आपण आता भेटणार आहोत 2 दिवसानंतर आणि खूप गेम्स खेळणार आहेत. काय माहिती आहे त्या दोघी काय ऑर्गनाईज करतात. अरू काय फोडायचं सांग. पहिले पाऊस. पाऊस. तुला सगळ्यात जास्त काय आवडतं. स्काय शॉट. काय शॉट तुला काय आवडतं. रशी गाडकावी. रशी बॉम्ब. रशी बॉम्ब. आमचा फोटो काढ. चप्पल चप्पल कुठे. चला डोक्यावर आज जेवण नाही हेच आहे. आज आहे पाडवा आणि मी छान अशी रेडी होऊन माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केलेलं परफ्यूम आज फर्स्ट टाईम यूज करणार आहे. आणि हा पण छान रेडी झाला आहे.
बाहेरचा पसारा बेडरूमचा पसारा आमचा प्लीज इग्नोर करा, खूप घाण आहे. पण आता आकाशला मी फर्स्ट टाइम ओवाळणार आहे. सॉरी, सगळीकडे जिकडे कॅमेरा अँगल फिरव तिकडे पसारा आहे. आणि मग आम्ही जाणार एक फॅमिली गेट टुगेदर, एक फॅमिली छान डिनरला. सो सी यू देअर, बाय. का असं पैसे किती आहे? हे सगळं तुझं नाही ताकद ठेवायचं. अशा प्रकारे मी घेतलेली साडी माझ्या चॉईसने मला गिफ्ट. पाया पडायचं असतं. ही मुलगी आता पाया पडणार. मग काय हा ना, मग पडू शकतो. बायको Yes, नवऱ्याचे yes. पाय, नवरा It's a बायकोचे पाडवा. पाय पडते. हा, शाबाश शाबाश. तर पहिला पाडवा अशा प्रकारे आमचा साजरा झाला. आणि आम्ही आता चाललो आहे मस्त खायला. तुला गिफ्ट कसं वाटलं माझं? खरं सांग, शोधून माझ्यासाठी एवढं कष्ट करून हा. माझ्यासाठी ATM मध्ये जाऊन पैसे काढून नंतर मग मीच घेतलेलं गिफ्ट मला आवडलेलं आहे. सो दाखवण्यासाठी हे काय गिफ्ट नवीन गिफ्ट. आम्हाला आवडलेला कुर्ता होता वृश्ची अपॅरल्स मधनं आणि तू खरा आणला. थँक्यू. मेरी सारी अभी की तो मेरा तो ऐसा लगता है जैसे गौरी की मूवी की राइड से आजचा आपला दिवाळीचा दिवस म्हणजे मेन लक्ष्मीपूजनचा दिवस. देऊने किती छान प्रकारे रांगोळी कशी काढली आहे, थोडंफार जे डेकोरेशन केलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. सो हा आपला दाराबाहेरचा पॅसेज जिथे मॅक्झिमम युटिलाइज केलेला आहे. सुंदरशी रांगोळी, लक्ष्मीचे पावलं, इथपासून जे आपले दिवे स्टार्ट होत आहेत, दिव्याची लाईन, हे सगळे वेगवेगळे छाप रांगोळीचे. अशा प्रकारे हा व्ह्यू आहे आपल्या दारातून. घरात आल्यानंतर हे मस्तपैकी अशी पूजा मांडलेली आहे. हे सगळे दिवे, आपले घराची ही सगळ्यात चांगली जी वॉल आहे तिला खूप चांगल्या प्रकारे आपण सजवलं आहे डेकोरेशन करून. प्लस हे इलेक्ट्रिक दिवे आणि ॲक्च्युअल दिवे लावून ओव्हरऑल लक्ष्मीपूजनच्या दिवशीचं डेकोरेशन आहे. आणि हे इथे तयार होते. चल ये पटकन पूजा करूया. फोटो एक पण धड न काढता स्वतःचे आता फोटो काढायला घेतले त्या फोटोने. फोटोमध्ये व्हिडिओ नाही आहे, व्हिडिओमध्येच व्हिडिओ आहे, तरी स्वतःच्या खरं करण्यासाठी दिवाळी आहे, फटाक्यांचा आवाज येतोय. सत नाही फटाके. वाव, हॅपी दिवाळी. करता तुम्ही लांब ठेवा, लांब ठेवा, लांब ठेवा. आता आम्ही आलो फटाके फोडायला. हा एक सोनीचा एअर शॉट आहे जो आपण घेतला आहे, तो आता आपण लावणार आहे. तो दिसेल तुम्हाला. मी नाही, आकाश. सगळेजण खालती फटाके फोडतात. आकाश गेला. BSK सरस्वती मालाड. मालाड. माफ करा, मी ती करू शकत नाही. पूर्ण पैसे नाही भेटलेत का? बावट आहे, बावटी येडी बाई आहे. मुली आणि अनुषा माझ्या बरोबर बसले होते. सो आम्ही आज निघालोय मामाकडे.
We have yummy yummy Manchurian. फ्रेंडनी बोलवलं ना मॅम. लवकर वर्षा. मम्मा मोठी आहे. मम्मा बोली. मम्मा मोठी. शांताबाई.